वैष्णवी हगवणीच्या वडिलांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हात जोडले. त्यानंतर ते असं म्हणाले की माझ्या मुलीची इमेज काय खराब करू नका आणि थोडक्यात काय तर तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करू नका. शब्द काय होता? चारित्र्य हनन. या शब्दाची सुरुवात कुठून झाली तर कोर्टरूमपासून आणि मग ती काल संपूर्ण मीडियामध्ये पसरली आणि ज्या व्यक्तीने पासून हे सगळं झालं असं ॲझ्युम केलं जातं की अशा पद्धतीची चर्चा आहे सगळी. नाव आहे विपुल दोशिंग. ॲडव्होकेट विपुल दोशिंग सर माझ्यासोबत आहेत. स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. थेट आपल्या बातमीवरच येतो. मला विचारायचं म्हणजे तुम्ही डिफेन्स लॉयर आहात, युअर प्रोफेशनल लॉयर, त्याबद्दल काही शंका नाही आहे. पण मला प्रश्न असा पडला आहे की ज्यावेळी डिफेन्स लॉयर म्हणून आपण काम पाहतो त्यावेळी एखाद्या व्हिक्टीमचं कॅरेक्टर ॲसॅसिनेशन करणं हे केसमध्ये हेल्पफुल ठरतं का अशा पद्धतीने? सर, मी पहिला माझा आक्षेपच या प्रश्नाला आहे की विक्टिमचं कुठल्याही प्रकारे कॅरेक्टर ॲसेसिनेशन केलेलं नाही. हा माझा पहिला मुद्दा आहे. जर काल आपण न्यायालयात केलेला युक्तिवाद जर आपण व्यवस्थित ऐकला असेल किंवा काल मी मीडियासमोर आपल्यापुढे दिलेली बाईटसुद्धा जर तुम्ही व्यवस्थित ऐकली असेल तर तिचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन नक्कीच केलेलं नाही आहे. आम्ही फक्त पोलिसांना, तपास यंत्रणेला एक तपास करण्याची योग्य दिशा आम्ही त्यांना त्या दिशेने तपास करा ही आम्ही विनंती करत होतो. त्या दिशेने तपास करायचं कारण असं होतं की मृत्यूची तारीख, त्या व्यक्तीचा एंगेजमेंट सेरेमनी, ह्याच्यामधली जी काय प्रॉक्सिमेट जो टाईम आहे, प्रॉक्सिमिटी जी आहे, त्या त्याचा ह्या मृत्यूशी काही संबंध आहे का हे तुम्ही बघावं. कोणतीही आपल्या देशामध्ये अशी फॅशन आहे की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो मृत्यू झाल्यानंतर कुणाला ना कुणाला तुम्हाला पकडायचं असतं, कुणाला ना कुणाला त्याचा दोष त्याच्यावरती द्यायचा असतो. असं रिसेंट मागच्या आठवड्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये सुद्धा सिमिलर फॅक्ट्स होत्या. सिमिलर फॅक्ट्स अशा होत्या की त्याच्यामध्ये सुद्धा शरीरावरती वळ होते, हे होतं. असं असताना ती FIR क्वॉश करण्यात आलेली आहे. रिसेंट जजमेंट आहे. त्या जजमेंटच्या आधाराने आम्ही युक्तिवाद केलेला होता. त्या जजमेंटच्या आधाराने आम्ही आमची बाजू मांडलेली होती. क्लायंटकडनं मला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स मिळालेल्या होत्या, क्लायंटकडे जे काही पुरावे उपलब्ध आहेत, ह्याबद्दल मी आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा एम्फसिस करतो की त्यांच्याकडे या बाबतीतले संपूर्ण सबळ पुरावे उपलब्ध आहेत. ती योग्य वेळ आली, योग्य फोरम पुढे ते क्लायंट्स हे पुरावे देणार आहेत. ते माझ्याकडे ते आम्ही व्यवस्थित ठेवलेले आहेत. त्यांनी ते माझ्याकडे देतील ज्यावेळेस वेळ येईल. ही रिमांड स्टेजला पुरावे देण्याची वेळ नव्हती. रिमांड जस्टिफाईड आहे, हां, जस्टिफाईड आहे की नाही एवढंच बघणं गरजेचं आहे. त्यामुळे रिमांड स्टेजला ते काय आम्ही पुरावे कोर्टात दाखल केलेले नाही आहेत, पण ते पुरावे आहेत, ते पुरावे ते देणार आहेत. बरं, आता पुरावे म्हणजे काय आणि माझा युक्तिवाद काय होता आणि तुम्ही त्याचा अर्थ कॅरेक्टर ॲसेसिनेशन कसा चुकीच्या पद्धतीने काढला तर ते मी आपल्याला फक्त एकदा क्लॅरिफाय करतो. कोणत्याही पतीला न पटण्यासारखे काही आक्षेपार्ह मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले होते. त्याबद्दल ह्या दोन्ही कुटुंबियांची चर्चा झालेली होती. त्याच्याबद्दल ह्यांच्याकडनं मुलीच्या आईवडिलांना बोलवण्यात आलेलं होतं, त्यांना समजून सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर तिच्याच घरच्या लोकांच्या सजेशनप्रमाणे काही दिवस तिचा मोबाईलसुद्धा तिने बंद ठेवलेला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना सुद्धा ह्याच्याबद्दल ते फुल्ली अवेअर होते की असं तिचं चॅटिंग आहे. ते चॅटिंग ह्याला आवडत नाही आहे नवऱ्याला, त्याला त्याचं ऑब्जेक्शन आहे, तर तू नको वापरूस मोबाईल, असं तिच्याच घरच्या लोकांनी तिला सल्ला दिलेला होता आणि त्या सल्ल्यानुसार तिचा काही दिवस मोबाईलसुद्धा बंद होता. आता रिसेंटली पुन्हा एकदा ती अशा पद्धतीने चॅट करताना आढळलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी परत ते जे FIRमध्ये जी 2 नावं आहेत की ज्यांना फोन केला आणि तुमच्या मुलीला तात्काळ घेऊन जा हे सांगितलेलं आहे, त्यांना हे पूर्णपणे कारणसुद्धा माहिती आहे. जर ह्यांच्याकडे जर रेकॉर्डिंग असतील ना, ह्यांचे जे फोन आहेत ना, एकमेकांना फोन आहेत ना, तुम्ही फिर्यादी पार्टीने हजर करावेत रेकॉर्डिंग्स, कॉल रेकॉर्डिंग. जर तुम्ही एवढे नको ते छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही व्हायरल करताय, तिच्या आणि तिच्या मैत्रिणीमधली चॅटिंग व्हायरल करताय, तिचा फोन कॉल व्हायरल करताय, हे करा ना. जो मुख्य मुद्दा आहे तुमचं जे ॲलिगेशन आहे FIRमध्ये, त्या ॲलिगेशनला सबस्टॅन्शिएट करणारा तुम्ही पॉईंट, त्याची रेकॉर्डिंग द्या. ह्या लोकांनी तिला घेऊन जा असं तुम्हाला वक्तव्य केलं म्हणताय, तर ते वक्तव्य का केलं, कोणत्या कारणाने घेऊन जा म्हणून सांगितलं ते तुम्ही का? बरं, मी कोर्टरूममध्ये होतो त्यामुळे तुम्ही सांगितलं होतं की एखाद्या नवऱ्याला अशी गोष्ट कळल्यानंतर तो काय करेल तर तिच्या आईवडिलांना वगैरे सांगेल की घेऊन जा म्हणून. ठीक आहे, पण तिच्या बॉडीवरचे लिगेचर्स मार्क ह्या गोष्टीला कम्प्लीट कॉन्ट्रॅडिक्टरी करतायत. याचा अर्थ तिला मारहाण तर झाली. सर,
तुम्हाला मी परत एकदा सांगतो, आमच्याकडे अजूनपर्यंत PM रिपोर्ट किंवा तिचं ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट नाही आहे. इन्क्वेस्ट पंचनामासुद्धा आमच्याकडे नाही आहे, कारण ते डॉक्युमेंट्स तपासाचा भाग आहे, तपास चालू आहे, त्यामुळे ते डॉक्युमेंट्स अद्याप आम्हाला अवेलेबल नाहीत. परंतु काल मला काही मीडियाच्या प्रतिनिधींकडनं तिचं ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट तिचं आम्हाला बघायला मिळालेलं आहे. त्या ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेटचं अवलोकन करता घटनेच्या दिवशी तिच्यावरती मारहाण झालेली आहे, तिला मारहाण झाली आहे, तिच्यावरती असॉल्ट झाला आहे, असा कुठलाही उल्लेख त्या ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये नाही. घटना ज्यावेळेस घडली तेव्हा ॲडमिटेडली ही लोकं घरी नव्हती, अशी परिस्थिती आहे. त्याचे कॅमेरे आहेत. हो, कॅमेराच आहे ना. तसं त्यांचं घर पूर्ण CCTV मध्ये, तो CCTV सीज्ड आहे. त्यांचं पहिल्या दिवशीचाच तो हे होता स्टँड. माझ्याकडे जे त्यातलं फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट ससूनचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी त्याच्यामध्ये संशयास्पद नाही तर त्या क्लिअर दिसतात आणि त्यानुसार पुढे इन्व्हेस्टिगेशन जाणार आहे. आणि मग जसं इन्व्हेस्टिगेशनची दिशा होईल तसे कोर्टातले युक्तिवाद करायचे येणाऱ्या काळात बदलतील किंवा ते टर्न करू शकतात. त्यामध्ये पहिलंच त्यांनी क्लिअर करून टाकलं आहे की डेथ ड्यू टू लिगेचर कंप्रेशन ऑफ नेक, मान दाबली गेली, तसं त्याचा फोटो आहे तिथे, तिने गळफास घेतला असं आपण आता ॲज्युम करू प्रायमरी. पण दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर द बॉडी, हे त्यांनी म्हटलं आहे. आणि तिसरं केमिकल ॲनालिसिससाठी त्यांनी दिलं, कारण विषप्रयोगाची शक्यता एक पडताळून बघितली पाहिजे. व्हेन इट इज क्लिअरली स्टेटेड दॅट मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर द बॉडी, कोर्टात हा युक्तिवाद असू शकतो की ते त्यावेळी झालंय नाही झालंय. मुद्दा असा आहे, तिला मारहाण झाली याबद्दल कोणतीच शंका नाही ना. असं कोण म्हणतंय? तेच तर तुम्ही रिपोर्टच बघा ना. मल्टिपल ब्लंट इंजुरीज प्रेझेंट, त्याचा एज ऑफ इंजुरी आहेत का, त्या दिवशी झालेले आहे हे दिलं आहे का त्यांनी? हाच तर मुद्दा आहे ना आमचा. त्या दिवशी तिला असॉल्ट झाला आहे ह्याच्याबद्दल त्याच्या रिपोर्टमध्ये आहे का? हे कोणी ठरवलं त्या दिवशी इंजुरी झाल्या? पोलीस सोर्सेस एक गोष्ट क्लिअर सांगतायत की 15 इंजुरी त्यातल्या अशा, म्हणजे टोटल 30 इंजुरी इन्क्लुडिंग हर लिगेचर मार्क आणि 29 इंजुरी तिच्या आधीच्या आहेत त्यातल्या सगळ्या. सो त्यातल्या 15 इंजुरीज ती ॲटॉप्सी रिपोर्ट जे झाला त्याच्या आधीच्या 24 तासातल्या आहेत. तेच सांगतोय सर. इन्सिडन्स कोणता आहे आपल्या क्वेश्चनमध्ये? तिचं सुसाईड. त्या सुसाईडच्या दिवशी किंवा त्यावेळी ह्या इंजुरीज तिला इन्फ्लिक्ट करण्यात आलेल्या होत्या ह्याबद्दलचं कुठल्याही प्रकारचा पुरावा कुणाकडेच नाही आहे. ना पोलिसांकडे आहे, ना मेडिकल ऑफिसरकडे आहे. त्याच्यामुळं ते मेडिकल ऑफिसरचं सुद्धा जे काही एज ऑफ इंजुरीज म्हणतात त्याला, तर ते जे एज ऑफ इंजुरीजच्या बाबतीतलं मेडिकल ऑफिसरचं सुद्धा ओपिनियन जे असतं ते टेंटेटिव्ह नेचरचं असतं. असं एक्झॅक्ट आपल्या देशामध्ये असं एक्झॅक्ट तुम्हाला तास सांगता येऊ शकत नाहीत कोणत्या इंजुरीची, की ही इंजुरी आत्ता झाली आहे, ही बरोबर 1.5 तासापूर्वी झाली, 2.5 तासापूर्वी झाली, असं सांगता येऊ शकत नाही. अशी तशी अजून सायन्स डेव्हलप झालेलं नाही. ठीक आहे. मूळ मुद्दा यातला असा आहे की जर आत्ता पोलीस सोर्सेस या गोष्टी क्लिअर करतायत, तर दुसरं एक याच्यामध्ये काय की तपासाची दिशा ठरवताना ती काय सुसाईड आहे इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे. तपास कोणत्या अंगाने आता होतोय की तिचा खरंच गळा आवळलेला होता का, किंवा जर तिने सुसाईड केलं असेल तर त्याला एक्झॅक्टली जबाबदार कोण आहे, त्याच्याही तिला मारहाण झाली, त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली आणि मग तिने हे पाऊल उचललं का. सो देर आर मल्टिपल, आपण असं म्हणू की देर आर मल्टिपल फॅसेट्स जे आता या सगळ्यामध्ये शोधले जात आहेत. मुद्दा असा आहे, जर आपल्याला दिसतं की तो कुठून तरी धूर येतोय तर ते कुठेतरी ठिणगी पडली हे यातून दिसतं नाही, कारण पोलीस त्या अंगाने तपास करतात. सर, माझं एकच फक्त विनंती आहे की त्या अँगलनी तपास तर तुम्ही ऑलरेडी करताय. आज 12-13 दिवस झालेले आहेत. 16 तारखेची घटना आहे. तुम्ही तपास तो ऑलरेडी करतच आहात. पण पहिल्या दिवशीच्या रिमांडला म्हणजे 17 तारखेला जेव्हा ह्यांना आणलं त्या दिवशीपासनं आम्ही ही बाब निदर्शनास आणतोय की पोलिसांनी ह्या अँगलनी तपास करावा. कारण आमचीसुद्धा त्याच्या काल वडिलांची 3च वाक्य त्यांनी मला सांगितले की सर, जशी त्यांची मुलगी जाऊन त्यांना दुःख झाले, माझी सून आणि माझ्या नातवाची आई गेल्याचं आम्हाला तेवढंच दुःख आहे. मारहाण करतोय असं दिसतं ना. नाही, कोणी पाहिलंय? तेच तर म्हणतोय ना मी. दिसतंय म्हणजे कुठं दिसतंय? तिचे जे तिच्या मैत्रिणीसोबतचे चॅट्स आहेत त्यामध्ये काही उल्लेख आलेत? ते चॅट्स काय आमच्याकडे आलेले नाही आहेत. त्याचं ते व्हायरल झाल्याची मला नॉलेज आहे. परंतु तेच मी सांगतोय, मग ती कालची जी आर्ग्युमेंट तुम्ही जी आली, माझी जी आर्ग्युमेंट, त्याच्यामध्ये तेच आहे की हॅरेसमेंट आणि असॉल्ट ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक असॉल्ट हा हॅरेसमेंट असू शकत नाही. हॅरेसमेंटला त्याची जी व्याख्या आहे ती वेगळी आहे. असं 1 or 2 ऑड इन्स्टन्सेस इकडे तिकडं असं अनकनेक्टेड इन्सिडन्स जर झाला आणि त्याच्यात असॉल्ट झाला असेल असं तिचं म्हणणं आहे, तर त्याच्याने काय हॅरेसमेंट प्रूव्ह होत नाही. आपली केस आत्ता हॅरेसमेंटची आहे. त्याच्यामुळे ते हॅरेसमेंट, डावरी असे एक 304B जो पूर्वीचा होता तो सेक्शन आता त्यांनी 80/2 नवीन BNS मधला लावलेला आहे. तर तो जो 80चा सेक्शन आहे तो डावरी डेथच्या रिलेटेड आहे.
82 BNS 108 पण विच इज व्हेरी सिरियस आय थिंक, आणि 115 होता ना पूर्वीचा 306 अबेटमेंट टू कमिट. म्हणजे चार्ज आहे ना सर, तेच सांगतोय, हा चार्ज आहे, हा आरोप आहे. हा आरोप अजून कुठेही सिद्ध झालेला नाही. हा आरोप सबस्टॅन्शिएट करण्यासाठीच तपास चालू आहे आणि ह्या तपासामध्ये हा आरोप त्यांनी आमच्यावरती केलेला आहे. हा आरोप योग्य केला आहे का तुम्ही त्याच्यामध्ये दुसरंही कुठलं कारण आहे हे तपासावं, हीच तर आमची विनंती आहे. आता पोलीस ज्या पद्धतीने तपास करतात या सगळ्यामध्ये, तुमचं असं म्हणणं आहे का की या सगळ्यामध्ये असॉल्ट झालेलं नाही? त्या दिवशी इन्सिडंट पाहतायत ना, मग ते पाहतायत ना. आता त्या दिवशी ही आरोपी पार्टी कोणीही 5ही लोक घरी नव्हती. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं तर स्पष्ट आहे की आम्ही तिला मारलेलं नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. आता मेडिकल रिपोर्टमध्ये इंजुरीज आल्या, त्या इंजुरीज त्याच दिवशी आल्या, त्या दिवशी झाल्या का ती इतर कुठं झाल्या त्याच्याबद्दल कुठेही स्पष्टता नाही आहे. त्याच्यासाठी कुठला आय विटनेस नाही आहे, त्याच्यासाठी कुठला कॅमेरा नाही, व्हिडिओ नाही. त्याच्यामुळे असं काही तुम्हाला आत्ता असं कन्क्लुझिव्ह कसं कोणी प्रूव्ह केलं, ते अजून प्रूव्ह झालेलं नाही आहे. हे कोर्ट प्रूव्ह करणार आहे. मी तेच म्हणतोय, ॲलिगेशन्सवरच प्रश्न विचारण्यावर काम आहे. कोर्ट प्रूव्ह करेल, म्हणजे ट्रायल तर कोर्टात होणार, ती होईलच. तुम्ही काल एक उल्लेख केला होता सगळ्या प्रकरणात, म्हणजे वाय एम फोरग्राउंडिंग द पॉईंट, की नवरा बायकोमध्ये भांडणं झाली किंवा तुम्ही एक सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यामध्ये दिलं होतं आणि ते नवऱ्याने 1-2 तिला समजा लावून दिल्या किंवा सोप्या भाषेत कानाखाली वगैरे मारल्या, तर ते काय कन्सिडर होणार नाही असॉल्ट म्हणून. काय नक्की तुमचं म्हणणं होतं? म्हणणं सोपं आहे, तेच आत्ता मी जस्ट आपल्याला 1 मिनिटापूर्वीच सांगितलं. प्रश्न असा आहे, एव्हरी असॉल्ट इज नॉट कवर्ड बाय द डेफिनेशन ऑफ हॅरेसमेंट. असा एखादा नवरा, थोडक्यात एक उदाहरण सांगतो, एखादा नवरा आला आणि बायकोचा आणि त्याचं काहीतरी किरकोळ कारणावरून भांडण झालं, त्याचा राग त्याला अनावर झाला, त्यांनी चुकीचं पाऊल उचललं आणि तिला असॉल्ट केलं, तर त्याला ही कॅन बी पनिश्ड फॉर दॅट असॉल्ट बट नॉट फॉर दी हॅरेसमेंट. But if the act is going continuously, like multiple times, because we can बघा, आपण त्यात बघू शकतो की ते फक्त काही लिगेचर मार्क्स आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये, तर ते दिसतंय त्या रिपोर्टवरती की त्याला मल्टिपल ब्लंट इंजुरीज, आणि त्या इंजुरीज एखादी व्यक्ती स्वतःला हार्म करून घेणार नाही. ते मारले तिला कोणतरी, पाईपचा तिथे वापर झाला. नाही, आता ते आमच्याकडे तो रिपोर्ट नसल्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करता येत नाही ना. आत्ता तो रिपोर्ट आमच्याकडे नाही आहे. त्याचं आत्ता तुम्ही जे दाखवताय तो ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट आहे. तो ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये कुठलेही डिटेल्स लिहिलेले नाही आहेत. तुम्ही 25 इंजुरीज, 30 इंजुरीज, 29 त्याचाही उल्लेख नाही आहे. मल्टिपल इंजुरीज एवढंच लिहिलेलं आहे. 30 आहेत का 25 आहेत का 29 आहेत आम्हाला माहीत नाही. हे तुमच्याकडनंच आम्हाला कळतं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करताच येणार नाही. आत्ता चार्जशीट आल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो. आय हॅव सम फोटोज ज्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतंय की पाईपचं जे पाईप जर भोसकला एखाद्याला, की भोसकला किंवा असं ट्राय केलं तर त्याने जो गोल मार्क पडतील, तर तशी याच्या शरीरावर काही ठिकाणी मार्क आहेत. आणि तुम्ही म्हणताय ते मी पाहिलेलं नाही, त्यामुळे मला काय सांगता येणार नाही. माझ्याकडे आहे फोटो, तसं काही इश्यू नाही. इट इज व्हेरी मेडिकल एक्सपर्ट नाही ना, मला दाखवले तरी मला कसं कळेल ते. ठीक आहे, मग आपण तुम्ही कायद्याचे एक्सपर्ट तर नक्कीच आहात. ते हॅरेसमेंट नाही असं तुमचं म्हणणं आहे, तो टेम्पररी त्याच्यामध्ये Harassment होऊ शकत नाही. काल जे तुम्ही मला त्यामध्ये मल्टिपल टाइम्स जर होत असेल तर मग ती कन्सिडर मल्टिपल टाइम जर असॉल्ट होत असेल तर ती हॅरेसमेंट कन्सिडर केली जाऊ शकते. हेच तर आमचं काल युक्तिवाद होता ना. पण आता आपल्याकडे काय आहे, तुम्ही एक वाक्य वाचा FIR मधलं, की वैष्णवीच्या सासूनी आणि नंदेनी तिला घरी येताना इतका त्रास दिला की ती गाडीतनं उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत होती, असं ती बोलल्यावर ते शांत बसले. हां, असं वाक्य आहे, बरोबर आहे. आता ह्या वाक्यावरून बघा, इतका त्रास दिला, व्हॉट डू मीन बाय इतका त्रास दिला, त्याच्यासाठी हे असे जे वेग स्टेटमेंट्स जे त्यांनी दिलेले आहेत, ते वेग स्टेटमेंटचा जसा तपास चालू आहे, ह्याचा जो तुम्ही तपास करताय त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मग आरोपींनी रेज केलेल्या मुद्द्यावरती तुम्हाला तपास करायला अडचण काय आहे? का करायचं नाही आहे? आम्ही जर सांगतोय की मोबाईलमध्ये मूळ आहे, तुम्ही मोबाईलच्या अँगलनी, चॅट्सच्या अँगलनी तपास करा, हे मी पहिल्या दिवशीपासून जर कोर्टात त्याचे पोलीस रेकॉर्ड्स आधीचे काय आरोपींसमोर सांगतोय, आरोपींना रिमांडला आणलं त्या दिवशी कोर्टासमोर आणि आयो साहेब सुद्धा होते, त्यांच्याच देखत जर आम्ही हे तुम्हाला सांगतोय वारंवार, तर तुम्हाला हा तपास डिक्लाईन करायचं कारण काय? की आम्ही ह्या अँगलनी तपास करणार नाही असं म्हणायचं कारण काय? त्याच्यामुळे आम्हाला संशय निर्माण होतोय की कोणीतरी लपवायचा प्रयत्न करतंय, कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न होतोय, असंच त्याचा अर्थ होतोय ना. मग तुम्ही मला एक सांगा, जर आम्ही तुम्हाला ॲलिगेशन्स, तुम्ही म्हणताय मी तिचं चारित्र्य हनन केलं, तर मी जर जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याचं मी तुम्हाला सांगतोय त्याचा पुरावा कुठं आहे, तिचा मोबाईल जप्त आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे,
त्याच्यामधनं तुम्हाला तिचे कॉल डिटेल्स, तिची चॅट हिस्ट्री मिळणार आहे. तुम्हाला त्याच्या अँगलनी तपास करायला अडचण काय आहे, एवढाच प्रश्न आहे. जर तुम्ही तपास केला, मी सांगितलेल्या लोकांकडे तुम्ही जाऊन तपास केला, त्यांच्या आजूबाजूनी नीट इन्व्हेस्टिगेशन केलं आणि जर तुम्हाला सापडलं की हगवणे कुटुंबियांनी घेतलेला स्टान्स, डिफेन्स हा पूर्णपणे खोटा आणि चुकीचा आहे, कोर्टाला मिसलीड केल्याबद्दल, कोर्टाला खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध ॲप्रोप्रिएट कारवाई होईल. हा, मिसलीड करण्याबद्दल तुम्ही तर काल पोलिसांना म्हणवता. हो, मग त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल ना, की जर केला तपास. ते मिसलीड करतात ह्याच्या तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे ना. आता तुम्ही म्हणता की आम्ही देतोय, ते त्यांचे कोणते चार्ट्स आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करतोय, याचा उल्लेख आधी मला असं वाटतं की पोलिसांसमोर कधी झाला आधी, कारण याच्या आधी मयुरीला जी मोठी सून आहे तिच्या बाबतीत पण असंच झालं असती म्हणते. सर, आधी कसं होईल हा पोलिसांपुढे? ही पहिलीच आमच्या विरुद्ध केस झाली ना. ह्या घटनेत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक माणूस म्हणून त्या मृत्यूला, ह्या अशा कुठल्या ह्याला आम्ही कधीच जस्टिफाय करू शकत नाही ॲक्टला. पण एक मी जर बचाव पक्षाचा जर वकील म्हणून येत आहे, तर तो आमचं काम येते. त्याच्यामुळे आता तुम्हाला एकच तुमचा जो काय प्रश्न आहे की पहिल्या सुनेचं, त्याच्यामधला मी वकील नाही आहे, त्याचे इन्स्ट्रक्शन्स मला नाही आहेत, त्याचे डॉक्युमेंट्स माझ्यापुढे नाही आहेत, त्या केससाठी त्यांनी मला नेमलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलता येणार. एकाच घरातल्या दोन सुनांबद्दल जर मला असं वाटतं की त्यांच्यामधले सेम दुवे जर तिथल्या असॉल्टचे किंवा ते हॅरेसमेंटचे असतील तर त्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित होतात, म्हणून मी तो तुम्हाला विचारला. आता तो काय, आता म्हणजे मी तो म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. चलो, विपुल दोशिंग होते आपल्यासोबत आणि म्हणजे काल भेटलो इथे कोर्टाच्या बाहेर सुद्धा, आणि आता सुद्धा थोड्या वेळात खरं तर रिमांड येते या सगळ्या प्रकरणातल्या, ते पण आता निघालेत. पण मुद्दा काय या सगळ्यामध्ये, कोर्ट रूममध्ये एक्झॅक्टली ते काय आर्ग्यू करतात, काय नाही, याबद्दल जर आक्षेप असतील तर ते न्यायव्यवस्था ठरवेल सगळ्या गोष्टी. त्याच्याबद्दल बाकी सामान्यांची मतं असतील तर ती मतं आली पाहिजेत, आणि क्रॉस क्वेश्चन करणं हे माझं काम आहे, ते पण मी केलं. त्यांच्याबद्दल गेले 2 दिवस मी पण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी मेसेज सगळे पसरत आहेत सोशल मीडियावरती, किंवा कालपासून प्रचंड या सगळ्याची चर्चा आहे. पण मी परत तेच सांगतो की न्यायव्यवस्था ह्या गोष्टी डिसाईड करेल, आणि त्यांच्याकडे प्रूफ असतील तर ते देतील, आणि ते क्रॉस करत राहणं हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून.